मित्रांनो बघा इथे गावठी साज तुम्हाला पाहायला भेटतं बघा. भाऊ कुठून आले तुम्ही? पलसपेवरून. कोणला आणले बैलांना? काय काय नाव आहेत? अच्छा, तर कसं काय नियोजन आहे आज? घरची का? घरचं साज पालवणार आहे. तर कसं वाटतं इथे येऊन तुम्हाला? बरोबर आहे मित्रांनो. बघा पलसपेकरांचे नंदी 3 दिवस असेल बघा. ते घरचे साज आहेत, तिन्ही पण तुम्हाला पाहायला भेटतात बघा. विगरच्या मैदानावरती आलेले शर्ती आधी त्यांना देऊया शुभेच्छा. हे बघा हे एक भाऊ आहेत बघा, हे काका आहेत पलसपेवरून आले. काका तुमचं नाव काय? कमलाकर ठोकळ. ओके, तर आज घरचा साज घेऊन आलेले आहेत. तर काय बोलणार या नंदीबद्दल? फेऱ्या टाकण्याच्या हिशोबात आणलंय आम्ही. बरोबर. बऱ्याच दिवस मैदानात आलोच ना आम्ही. हे घरची घेऊन बरोबरच पळतो त्यालाच घेऊन येतोय. की यांना मन्या पण पळतो तो. बरोबर. तर आज ते बसूनच होते, यांना फेऱ्या टाकण्याच्या हिशोबात आलोत आम्ही. बरोबर आहे. मग आज समजा शर्यत जमली तर मग तुम्ही शर्यत पण खेळणार का? म्हणजे एक फेर शर्यतच खेळण्याच्या आहेत आलो. अच्छा अच्छा. पण फेऱ्या पण टाकण्या हिशोबात धरणार. बरोबर आहे. एकदम अशी टाईट धरणार नाही गाडी. बरोबर आहे. फेऱ्या टाकायच्या हिशोबात धरणार. बरोबर आहे. का बोलणार? कुठल्या साईडचे बोलतात बैल? कुठली साईड जमल, डावी उजवी कुठली जमल आम्हाला. बरोबर आहे. जास्त डावीच बघू. चालेल का? दुसरा तुमचा जो मेन बैल आहे त्याला कुठेतरी तुम्ही बोलल्याप्रमाणे आज बघा आणलं नाही, आराम करायला ठेवलं. रविवारी काढू त्याला. रविवारी का? ओके. जापान बद्दल काय बोलणार? जपान बद्दल आता ते रीडगर मध्ये पण तो चांगली गाडी मारली. बरोबर. म्हणजे त्याचं काय सांगाल तेवढं कमी आहे, कारण आल्यापासून तो गुलालातच आहे. बरोबर आहे. मग तुम्ही आता बोलल्याप्रमाणे आल्यापासून गुलालामध्ये आहेत. मग नक्की आपण म्हणजे घाटावरती होता का एवढे दिवस का मुंबईमध्येच आहे? आपल्याकडे नवीन खरेदी. अच्छा, असं आहे का? नवीन खरेदी कुठनं घेतले? जपान. कुठनं घेतले? दापोली पारगाव. अच्छा, त्यांच्याकडे आहे माझ्या. बरोबर. मग ते तुम्हाला कसं दिलंय? म्हणजे 3 बैल झाली ना. 3 बैल असल्यामुळे त्यांना तो जास्त उरत पण होता एकामेकावर. एकाला अटेंड करण्यासारखं नव्हतं. बरोबर बरोबर आहे. एकट्या माणसाने धरू शकत नाही त्याला. मग आता तुमच्याकडे दावणीला येऊन कसं आहे त्याचा स्वभाव वगैरे? त्याचा स्वभाव तसाच आहे, पण माझ्याकडे पोरच सगळी अटेंड करतात. बरोबर आहे. सिद्धू झाला, लक्की झाला, हे सगळे तेच धरता येतात. मला काही मार्क असलं तरी मी काही जात नाही जायचो. बरोबर बरोबर. म्हणजे कुठेतरी पोरांकडे जिम्मेदारी. मी काय म्हणतो काका, कुठेतरी पोरांकडे जबाबदारी आणि ते जबाबदारी पोरांच्यावर जबाबदारी आहे. मी फक्त नावाला येतोय अड्ड्यामध्ये, बाकी सर्व पोरच बघत असतात. चालेल. मग आता सगळं बरोबर आहे. आज बघा ना, आदरणीय पंडितनाथ फडके यांच्या म्हणजे नावाने मैदान घेतलेलं आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, कारण आप्पांचा तसा नाव पण आहे आणि त्यांचं नसलं तरी पण मैदान चालू आहेत. बोलल्यावर एक हे आहे, त्यांच्या मुलाही चालू ठेवलं. बरोबर आहे. आणि एक शर्यत ग्रुप विगर यांच्या माध्यमातून कुठेतरी एक मेहनत पाहायला भेटते. आणि आप्पांचं नाव चालू ठेवलं. हे विगरचा अड्डा म्हणजे आप्पांचंच नाव आहे तिथं, म्हणजे सगळं. बरोबर आहे. आप्पांचं नाव म्हणजे ऑलरेडी तर आहेच. विगरचा अड्डा म्हणजे आप्पांचं हे दिसतं. बरोबर आहे. म्हणजे एक ओळख ती निर्माण केलेली आहे ना अखंड महाराष्ट्रामध्ये, ती म्हणजे आपण विसरू शकत नाही. कारण की आणि आज आपण नसले तरी पण त्यांचा नाव अजर अमर आहे. विगर बोललं शर्तींचा आप्पांचंच नावाने पूर्ण ओळखला जातो. बरोबर आहे. चालेल. मग तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपले तिन्ही नंदी आणल्यात, त्यांचे चांगले नियोजन करा आणि चांगलासा एक गुलाल घ्या. हो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा. चालेल. आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.